नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. लहान मुलं घोळका करून जर बसलेली असतील आणि त्यातल्या एखाद्या मुलाकडे घरातल्या पाल्यांचं जर लक्ष नसेल तर ते त्यातलं एक मूल मोठ्यांदा रडायला लागतं, थैथयाट करतं, गोंधळ घालतं. आपोआप पालकांचं, मायबापांचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ते त्याला कडेवर उचलून घेतात. आणखी एक सत्य किस्सा सांगतो. नव्या मुंबईतले मंत्री, किस्सा जुना, आजी का माझी सांगणार नाही, तुम्ही ओळखून घ्या. किस्सा जवळपास 20 वर्षांपूर्वीचा आहे, 1995-96 दरम्यानचा. त्या मंत्र्याकडे एका विकृत पत्रकाराची महत्त्वाची फाईल क्लिअर करून घ्यायची होती. पैसे देणारी, बऱ्यापैकी त्याला त्यातून पैसे मिळणार होते. त्यानं मग एक युक्ती केली. त्या मंत्र्याला आपल्या घरी बोलावलं जेवायसाठी. त्याला डायनिंग टेबलवर जेवायला न देता ताटपाट मांडून जमिनीवर जेवायला घातलं. त्याचं छान उत्तम स्वागत केलं आणि आपल्या तरुण देखण्या बायकोला सांगितलं की तू लोकट ब्लाऊज घाल आणि झिरझिरीत साडी नेस. तिनं त्याप्रमाणे केलं. तिनं झिरझिरीत साडी नेसून आणि लोकट ब्लाऊज घालून त्या मंत्र्याला वाढलं. मंत्री ताटाकडे कमी तिच्याकडे अधिक बघत होता आणि ही काही ना काही निमित्तानं येऊन त्याच्यासमोर वाढत होती. दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराची फाईल क्लिअर झाली. थोडक्यात काय तर मंत्र्याला आकर्षित करण्यासाठी ही या पत्रकाराची विकृत कृती होती. आणखी एक महत्त्वाचा प्रकार हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांचा. मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की हर्षवर्धन पाटील येन केन प्रकारेण या दिवसामध्ये आपलं महत्त्व क्रिएट करण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी काही ना काही डोक्यातल्या क्लुप्त्या काढतात. पण त्या साऱ्या क्लुप्त्या, युक्त्या चुकीच्या आहेत, चुकीच्या असतात. आणि अलीकडे काल परवा तर त्यानं एक फार मोठी घोडचूक केली आहे. पुन्हा एक वाक्य तुम्हाला बदलवून सांगतो की आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं महत्त्व जर कोणी कमी केलं असेल तर ते मराठा समाजातल्या टग्यांनी. वास्तविक शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, दादोजी कोंडदेव आणि एकंदर शिवाजी महाराजांची परंपरा, महान परंपरा, याचं यथार्थ गुणगान ब्राह्मणांच्या घरापासून सुरू व्हायचं आणि ते संघावर संपायचं. संघस्थानावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघस्थानावर शिवाजी महाराज सांगितल्या गेला नाही असा एकही दिवस घडला नाही. पण जो काय मध्यंतरीच्या काळात काही टग्या मराठ्यांनी गोंधळ घातला त्यातून शिवाजी महाराजांविषयी चांगलंही बोलणं नको आणि उगाचच चर्चा नको म्हणून जे खरे शिवाजी महाराजांच्या विषयी तंतोतंत आणि इत्यंभूत इतिहास सांगत होते ते सारे गप्प बसले. बघा तुम्ही अलीकडल्या 5 वर्षामध्ये पूर्वी किती शिवाजी महाराज ऐकायला मिळायचे आणि आता किती ऐकायला मिळतात. याच पद्धतीचा टग्या म्हणजे तो बंटी सपकाळ. की बंटी सपकाळांना हे कळलंच नाही की आपण शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी करतोय? टिपू सुलतानाशी, जो कर्नाटक म्हैसूरमधला राजा होता, ज्यानं अनेक अत्याचार केले, बांड्या होता. आणि त्याच्याविषयी कोण बोलतं तर या राज्याचा मर्द मराठा म्हणून घेणारा बंटी सपकाळ. आणि त्याची तुलना कोणाशी करतो तर थेट आपल्या राज्यातल्या दैवताशी, शिवाजी महाराजांशी. आणि बाजू कोणाची घेतो आहे तर मालेगावातल्या जात्यंध समाजवाद्यांची. समजा तिथे एखादा काँग्रेसचा महापौर किंवा उपमहापौर असता आणि त्या प्रेमापोटी जर बंटी सपकाळ बोलले असते तर आपण समजू शकलो असतो.
पण जे कधीही कोणाचे होत नाही, जे कधीही काँग्रेसचे आणि बंटी सपकाळचे, मराठी माणसाचे, हिंदूंचे होणार नाहीत, त्या समाजवादी पक्षाच्या उपमहापौर महिलेसाठी बंटी सपकाळांनी केवढा गोंधळ घातला. हे राज्य अंगावर घेतलं, मीडियासमोर गेले. त्यामागचा उद्देश त्या महिलेला मदत करणं नव्हता, तर आपण कायम चर्चेत असावं ही त्यामागची भूमिका होती. पण बंटी सपकाळ, पुन्हा एकदा तुमचा डाव पूर्णतः फसला आहे. उलट तुम्ही तुमच्याही पक्षातल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि एकंदर राज्यातल्या शिवप्रेमी लोकांच्या मनातून साफ उतरले आहात. तुमची भूमिका चुकीची आहे. तुम्ही मुस्लिम मतांसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी जे त्या मालेगावातल्या महिलेचं लांगुलचालन केलं ते चुकीचं आहे. या पद्धतीनं तुम्ही भूमिका घेतली म्हणजे तुम्ही चर्चेत याल आणि राज्यातल्या नेत्यांच्या पहिल्या रांगेत बसाल, असं दूर दूरपर्यंत घडणार नाही. नागपुरात माझा मित्रपरिवार आहे, मोठा मित्रपरिवार आहे आणि तो मी वेगवेगळ्या बाजूंनी विभागला आहे. म्हणजे पत्रकारांचा एखादा ग्रुप माझा मित्र असतो, काही बिल्डर्स आहेत, काही लँड बँकर्स आहेत, काही इन्व्हेस्टर्स आहेत, काही शासकीय प्रशासकीय निवृत्त अधिकारी आहेत, काही पोलीस अधिकारी आहेत, काही व्यापारी आहेत, संघ आणि भारतीय जनता पक्षाचे संघाचे स्वयंसेवक किंवा पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेते माझे मित्र आहेत. वेगवेगळ्या मित्रांचा ग्रुप असतो. काही समाजसेवक आहेत. आणि जेव्हा केव्हा मी नागपूरला जातो तेव्हा जाण्यापूर्वी एक ग्रुप त्यातला निवडतो आणि त्यांच्याच सहवासामध्ये किमान 2-3 दिवस राहतो. कालच नागपुरातून परतलो आणि यावेळी 3ही दिवस मी जे नागपुरातले माझे अतिशय जिवलग असे लँड बँकर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत, जे खूप मोठे आहेत, त्या साऱ्यांच्या सहवासात होतो. आणि त्यांच्या तोंडून जे नागपुरातले किस्से ऐकले, अवाक झालो. अर्थात टीका करण्यापूर्वी तारीफ करतो. फडणवीसांनी नागपूर पूर्णतः बदलवून टाकलं आहे. ज्या पद्धतीनं नवी मुंबई उभी राहिली त्या पद्धतीनं आता नवीन नागपूर उभं राहत आहे. कारण हे जे सध्याचं नागपूर आहे ते सॅच्युरेटेड आहे. त्याचे रस्ते लहान आहेत, गल्ल्यांसारखे रस्ते आहेत, मोठाले रस्ते नाहीत, इमारती अनेक उभे राहिल्या आणि लोकांकडे प्रचंड आता पैसा आला आहे. पूर्वी आमच्या लहानपणी खेड्यांचं शहर म्हणजे नागपूर असं आम्हाला वाटायचं. आता तो प्रकार राहिलेला नाही. नागपूरमध्ये आमूलाग्र बदल होऊ घातलेले आहेत. नागपुरातले पुढले 10 वर्ष फक्त आणि फक्त प्रगतीचे आहेत. जे नवीन नागपूर उभं राहत आहे ते भारताला, जगाला अचंबित करणारं असेल. आणि त्या नवीन नागपुराचा स्पॉट किंवा कुठे कुठे कोणत्या डेव्हलपमेंट्स येत आहेत हे अर्थातच या लँड बँकर्सला सगळ्यात आधी माहीत असतं. आणि मग त्यांच्याकडे राजकारणाशी संबंधित असे नेते आणि अधिकारी, अर्थातच व्यापारी किंवा जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर नंबर 2चे पैसे येतात, असे आपले पैसे त्यांच्याकडे सुपूर्द करतात, इन्व्हेस्ट करतात आणि ते त्यांच्यासाठी लँड बँकिंग करतात, जमिनी विकत घेतात. आजच्या या तारखेला नागपुरातल्या जमिनींचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मित्रांनो, नागपुरात गेलो, मला हेच कळत नाही. म्हणजे मला कधीही मोदींचा राग येत नाही. इथे फडणवीसांचा संबंध नाही, कारण त्यांच्या हातात काहीही नव्हतं. पण
मोदी अगदी सुरुवातीला म्हणालेत की ना खाऊंगा ना खाने दूंगा. मला खरं वाटलं आणि त्या दृष्टीनं मी मोदींसाठी एक आयुष्यातली मोठी रिस्क घेतली, ज्याची किंमत मला मोजावी लागली. मी जी माहिती मोदी आणि त्यांच्या जवळच्या एका मोठ्या वकिलाला दिली होती, त्यानंतर मोदींचं काम फार मोठं झालं. जो माणूस मोदींच्या ऐवजी पंतप्रधान होणार होता तो थेट घरी गेला आणि त्याची माहिती मी दिली. मोठा कोण झाला तर त्या वकिलाचा फंटर, कोणी गुंडे की गुंडा की काय गुंड माणूस होता, 2-3 हजार कोटीचा मालक होऊन गेला. मला पैसे नको होते. माझा लढा होता गडकरींच्या विरोधात. मी विनाकारण लढलो. कारण जे मोदी म्हणतात की ना खाऊंगा ना खाने दूंगा, त्या मोदींना गडकरींची श्रीमंती दिसत नाही. गडकरींनी का म्हणून अमेरिकेतल्या जावई आणि मुलीला आणून ठेवलं? गडकरींचे व्यवसाय व्यवहार बघितलेत? त्यांचं इन्व्हेस्टमेंट बघितलं? त्यांच्या जवळचे हे जे व्यवहार बघणारे आहेत, कोणी व्यवसाय सांभाळत असतील, कोणी जमिनी सांभाळत असतील, कोणी पैसा सांभाळत असतील, ते सारेच्या सारे एखादा दुसरा सोडला तर माझे जिवलग मित्र आहेत. आणि गडकरींवर अभ्यास करता करता जेव्हा मी शेवटी त्यांच्या महालातल्या त्या वाड्यासमोर येऊन बघितलं, तो वाडा बघितला. सुरुवातीला नजर वर करून वाडा बघितला आणि नंतर मान खाली गेले. कुठला संघ, कोणतं भारतीय जनता पक्ष, कसले संस्कार आणि कुठले मोदी, हे काय बघतो मी? आणि हे असे एकटे गडकरी आहेत का? नाही. पण मी जर गडकरींचं सत्य बाहेर काढलं तर ज्यांना मला मोठं करायचं आहे, ज्या पद्धतीनं मी त्या मोदींचं एक स्वप्न बघितलं होतं, ते कुठेतरी फडणवीसांमध्ये बघतो आहे, बावनकुळेंमध्ये बघतो आहे. मग ते स्वप्न कुठेतरी खुंटल्या जातं. असं वाटतं की आपण बोलावं किंवा नाही, आणि बोलणं थांबवतो. नाहीतर पुढले 10 व्हिडिओज मला या पद्धतीच्या नेत्यांवर, नागपुरातल्या या पद्धतीच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर किंवा इतरही पक्षाच्या मंत्र्यांवर, माजी मंत्र्यांवर काढता येतील. पण आभाळ फाटला आहे, कुठपर्यंत बोलायचं आणि काय काय कुठे कुठे थिगळ लावायचं? वाईट वाटतं. जे गडकरी स्वतःला संघाचा स्वयंसेवक म्हणून घेतात, त्यांनी किती म्हणून पैशांच्या मागे लागायचं? कुठेतरी थांबलं पाहिजे. आज ते सारं छान वाटतं. पण माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, गडकरी, तुम्ही माझं सुरुवातीपासून ऐकलं नाही. जे आजही मला फडणवीसांच्या बाबतीत वाटतं, तुम्हाला माहिती आहे, तेच मला तुमच्याही बाबतीत वाटत होतं की तुम्ही या देशाचे पंतप्रधान व्हावेत, त्याआधी तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. पण ते घडलं नाही. माझं सांगणं, माझं बोलणं तुम्ही ते निगेटिव्ह पद्धतीनं घेतलं, नकारात्मक पद्धतीनं त्याकडे बघितलं. पण माझं तुमच्यावर प्रेम होतं, प्रेम आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. मला बोलायचं नाही, कारण त्यातून सारे राजकीय गणित बदलतात. वाईट वाटतं, रडायला येतं. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.